नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. आपला प्रश्न आहे की भीमा व कृष्णा नद्यांची खोरी कोणामुळे वेगवेगळी झालेली आहे. शंभू महादेव डोंगर रांगेमुळे भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे छत्रपती संभाजीनगर. द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झालेली आहे? ती 1956 साली झालेली आहे. सह्याद्रीचा विस्तार किती आहे? सह्याद्रीचा विस्तार जो आहे हा उत्तरेला सातमाळा डोंगरापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री हा पसरलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र जो आहे हा 3ऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती राजस्थान आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती मध्य प्रदेश आहे. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा आहे नंदुरबार. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची जी उंची आहे ती कोठे वाढत जाते? महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची उंची ही उत्तरेकडे वाढत जाते आणि दक्षिणेकडे जावे तशी ती कमी कमी होत जाते. महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे? धुळ्यातील शिरपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सोने शुद्धीकरण कारखाना आहे. कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोकण किनारपट्टीवर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. महाराष्ट्राची दक्षिणोत्तर किनारपट्टीची रुंदी किती आहे? ती 720 किलोमीटर एवढी आहे. दख्खनच्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? दख्खनच्या पठाराची पूर्व पश्चिम लांबी आहे 750 किलोमीटर. कोकणातील नद्या कोणाला जाऊन मिळतात? कोकणातील ज्या नद्या आहेत ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे किती विभाग पडतात? महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे 3 विभाग पडतात. ते कोणकोणते आहेत? तर कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत त्यालाच पश्चिम घाट असेही म्हणतात आणि दख्खनचं पठार त्याला महाराष्ट्र पठार असेही म्हटलं जातं. हे 3 विभाग पडतात महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे. पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण कोणतं आहे? वर्कोयन्स्क नावाचं जे ठिकाण आहे जे सायबेरियाला आहे हे पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे. शंभू महादेव डोंगर रांगेवर कोणकोणती पठार आहेत? सासवडचं पठार, औंध पठार आणि खानापूर पठार ही 3 प्रमुख पठारे शंभू महादेव डोंगर रांगेवरती आहेत. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक कोणता आहे? आर्कियन खडक जो आहे हा दख्खनच्या पठाराचा मूलभूत खडक आहे. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा काय निर्माण करतात? महाराष्ट्राच्या उत्तरेकडील नैसर्गिक सीमा ज्या आहेत ह्या सातपुडा पर्वतरांग आणि गाविलगड टेकड्या निर्माण करतात. कोकणचे किती उपविभाग आहेत? कोकणचे जे प्रमुख 2 उपविभाग आहेत ते आहेत उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. उत्तर कोकणामध्ये कोणाचा समावेश होतो? उत्तर कोकणामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड यांचा समावेश होतो. दक्षिण कोकणमध्ये जे आहे रत्नागिरी, सिंधुदुर्गचा समावेश होतो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही आहे? मुंबई शहराला जे आहे महाराष्ट्रातील एकही तालुका नाहीये. महाराष्ट्र स्थापनेवेळी किती जिल्हे होते? महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला 26 जिल्हे होते. कोणते शिखर हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? वैराट हे जे शिखर आहे हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे भ्रंशमुद्रेक होऊन. सातपुडा पर्वत रांगेमुळे कोणत्या नद्यांची खोरी वेगवेगळी झालेली आहे? नर्मदा आणि तापी या नद्यांची खोरी सातपुडा पर्वत रांगेमुळे वेगवेगळी झालेली आहे. कोकण किनारा कशाने बनलेला आहे? अनेक खाड्यांनी मिळून जो आहे कोकणचा किनारा बनलेला आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ ही लेणी आहेत? छत्रपती संभाजीनगर येथे अजिंठा वेरूळ ह्या लेणी आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र जो आहे हा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? पश्चिम घाटामध्ये जे आहे महाराष्ट्रात सर्वात अधिक जैवविविधता आढळते. कोणता पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे? सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे. की भारतामध्ये कोणते राज्य
हे तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. सो भारतामध्ये पश्चिम बंगाल हे राज्य आहे जे तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे. सह्याद्री कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. भारतात सर्वात जास्त नारळाचं उत्पादन कोठे होतं? सो भारतामध्ये सर्वात जास्त केरळ या ठिकाणी नारळाचं उत्पादन होतं. कोकणात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आहे? सो कोकणातील जी जलप्रणाली आहे ही समांतर प्रकारची आहे. भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? सो भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे NH44, जो जो आहे श्रीनगर ते कन्याकुमारी पर्यंतचा. भारतात एकूण किती राज्य आहेत? सो भारतामध्ये एकूण 28 राज्य आहेत. भारताचा किती टक्के भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे? सो भारताचा 9.7% भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे. तलावांचा जिल्हा कोणाला म्हटलं जातं? सो गोंदिया या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? सो कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे करबुडे बोगदा, जो रत्नागिरी येथे आहे आणि याची जी लांबी आहे ती आहे 6.45 किलोमीटर. कोणते खनिज हे प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये आढळतं? सो लोह खनिज हे प्रामुख्याने आर्कियन खडकामध्ये आढळतं. उत्तरेस दमणगंगा नदी ते दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत कोणाचा विस्तार आहे? सो उत्तरेला दमणगंगा नदी ते दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत जे आहे विस्तार कोकणचा आहे. कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे? कोकण किनारपट्टीची रुंदी आहे 30 ते 60 किलोमीटर. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त कोकण किनारपट्टीची रुंदी आहे? सो कोकण किनारपट्टीची जी रुंदी आहे ही सर्वात जास्त उल्हास नदीला आहे आणि उल्हास नदी जी आहे ही 100 किलोमीटर पर्यंत जी आहे पसरलेली आहे. पुसदच्या टेकड्या कोठे आहेत? तर पुसदच्या टेकड्या यवतमाळ येथे आहेत. सह्याद्री पर्वताची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे? सो सह्याद्री पर्वताची जी लांबी आहे ही महाराष्ट्रामध्ये 750 किलोमीटर आहे आणि एकूण लांबी विचारली तर ती आहे 1600 किलोमीटर आणि या 1600 पैकी 720 किलोमीटर ही महाराष्ट्रामध्ये आहे. सह्याद्री पर्वताची उंची सरासरी किती आहे? सो 925 ते 1220 मीटर एवढी सह्याद्री पर्वताची उंची आहे. काय काय पुस्तकामध्ये 912 पण दिलेले आहे, 912 ते 1220 आणि काही पुस्तकामध्ये 925 ते 1220 मीटर एवढी दिलेली आहे. गोदावरी व भीमा यांची खोरी वेगवेगळी करणारी डोंगर रांग कोणती आहे? सो हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी आणि भीमा यांची जी आहे भीमा नदीची खोरी जी आहेत ही वेगवेगळी होतात. मुंबईच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? सो मुंबईच्या उत्तरेला वसईची खाडी आहे. भारतातील सर्वात उंच धरण कोणत्या राज्यामध्ये आढळतं? सो टिहरी नावाचं धरण आहे. हे धरण उत्तराखंडमधील भगीरथी नदीवरती आढळतं, जे भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि तिची जी उंची आहे ही 260 मीटर एवढी आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? सो जगातील सर्वात लांब नदी आहे नाईल नदी. भारतामध्ये वनक्षेत्र सर्वात कमी असलेलं राज्य कोणतं आहे? सो राजस्थान हे राज्य भारतामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र असलेलं राज्य आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये जांभा खडक आढळतो? सो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभा खडक आढळतो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र आहे? सो रायगड येथील कर्जत या ठिकाणी महाराष्ट्रातील भात संशोधन केंद्र आहे. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? सो जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया खंड. भारतात सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? सो लक्षद्वीप हा भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे? सो काझीरंगा राष्ट्रीय पार्क आहे आसाम या ठिकाणी. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? सो भारतातील सर्वात लांब बोगदा आहे अटल बोगदा. महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र कोठे आहे? सो रायगड येथील खोपोली या ठिकाणी हे महाराष्ट्रातील पहिलं जलविद्युत केंद्र आहे. आशिया खंडातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? सो ती आहे ब्रह्मपुत्रा नदी. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? सो उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. भारतात कोणत्या राज्यामध्ये सूर्य हा सर्वात पहिल्यांदा दिसतो? सो अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य जो आहे हा भारतात पहिल्यांदा दिसतो. जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे? सो त्या समुद्राचं नाव आहे पॅसिफिक समुद्र.
महाराष्ट्र पठार कोणत्या खडकाने बनलेलं आहे? सो बेसॉल्ट खडकाने महाराष्ट्र पठार बनलेलं आहे. जगातील सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश कोणता आहे? सो जगात सर्वात मोठा कॉफी उत्पादक देश आहे ब्राझील. भारतातील सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण कोणतं आहे? सो मेघालय येथील मोसिनराम या ठिकाणावरती जे आहे सर्वात जास्त पाऊस पडतो. दामोदर नदीची मुख्य उपनदी कोणती आहे? सो ती आहे हुगळी नदी. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण कोणतं आहे? सो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो, जे सिंधुदुर्गला आहे. भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? सो भारतातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर आहे कोल्लेरू तलाव, जे आंध्र प्रदेशला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये वाहणारी मुख्य नदी कोणती आहे? सो जम्मू आणि काश्मीरमध्ये झेलम नदी ही मुख्य नदी आहे. दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे? सो त्याचं नाव आहे अनेमुडी शिखर. ऑस्ट्रेलिया हा देश कोणत्या 2 महामार्गांमध्ये आहे? सो हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर यांच्यामध्ये ऑस्ट्रेलिया हा देश आहे. आफ्रिकेतील मोठ्या वाळवंटाचं नाव काय आहे? सो आफ्रिकेतील सर्वात मोठ्या वाळवंटाचं नाव आहे सहारा वाळवंट. भारताशी सीमारेषा असलेले देश कोणते आहेत? सो भारताशी सीमारेषा असलेले देश आहेत पाकिस्तान, चीन, भूटान, अफगाणिस्तान, म्यानमार, नेपाळ आणि बांगलादेश. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? सो धूपगड नावाचं जे शिखर आहे हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या जे आहेत 6 प्रशासकीय विभाग आहेत. आता त्या 6 प्रशासकीय विभागाबद्दल आपण माहिती घेऊया. तो सगळ्यात पहिल्यांदा येतोय कोकण विभाग. सो कोकण विभागाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 30,728 चौरस किलोमीटर. त्यानंतर कोकण विभागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतोय? सो रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर यांचा समावेश कोकण विभागामध्ये होतो. कोकण विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा जिल्हा आहे रत्नागिरी. त्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 8,208 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. कोकण विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. त्याचं क्षेत्रफळ हे फक्त 157 चौरस किलोमीटर एवढंच आहे. पुणे विभागाबद्दल जर पाहायचं झालं तर त्याचं क्षेत्रफळ आहे 57,275 चौरस किलोमीटर. समावेश कशा कशाचा होतोय पुणे विभागामध्ये? तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर यांचा समावेश जो आहे हा पुणे विभागामध्ये होतोय. पुणे विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जो सगळ्यात मोठा जिल्हा आहे तो आहे पुणे. त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 15,643 चौरस किलोमीटर. त्यानंतर पुणे विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात लहान जिल्हा कोणता असेल तर तो आहे कोल्हापूर. 7,685 चौरस किलोमीटर एवढं त्याचं क्षेत्रफळ आहे. नाशिक विभागाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 57,993 चौरस किलोमीटर. नाशिक विभागामध्ये कशाचा समावेश होतो? तर नाशिकचा, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबारचा समावेश नाशिक विभागामध्ये होतो. नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. अहमदनगरचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 17,058 चौरस किलोमीटर. त्यानंतर नाशिक विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात छोटा जिल्हा, सगळ्यात लहान जिल्हा जो आहे तो आहे नंदुरबार. नंदुरबारचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 5,447 चौरस किलोमीटर. छत्रपती संभाजीनगर विभाग. तर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये क्षेत्रफळ आहे 64,813 चौरस किलोमीटर. आणि समावेश कोणाकोणाचा होतोय तर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडचा समावेश छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये होतो. छत्रपती संभाजीनगर विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा जिल्हा आहे बीड. बीडचं क्षेत्रफळ आहे 10,693 चौरस किलोमीटर. आणि सगळ्यात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आहे हिंगोली. त्याचं क्षेत्रफळ आहे 4,524 चौरस किलोमीटर. अमरावती विभागाचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 46,027 चौरस किलोमीटर. अमरावती विभागामध्ये अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम यांचा समावेश होतो. तसेच क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा जिल्हा अमरावती विभागातील आहे यवतमाळ. यवतमाळचं क्षेत्रफळ आहे 13,590 चौरस किलोमीटर. तसेच सर्वात लहान जिल्हा क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आहे वाशिम. त्याचं क्षेत्रफळ आहे 5,153 चौरस किलोमीटर.
नागपूर विभागाचं क्षेत्रफळ आहे 51,377 चौरस किलोमीटर. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा समावेश जो आहे नागपूर विभागामध्ये होतो. नागपूर विभागातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा आहे गडचिरोली. गडचिरोलीचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 13,590 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत नागपूर विभागातील सर्वात लहान जिल्हा आहे भंडारा. भंडाराचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 3,796 चौरस किलोमीटर. आता आपण पाहूया की आपल्या महाराष्ट्राचा विस्तार कशा प्रकारे आहे. हा जो प्रश्न आहे हा हमखास विचारला जातो आणि ह्याला जे आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे आणि तोंडपाठ करायचा आहे. आपल्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार कशा प्रकारचा आहे. आपल्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 डिग्री 48 मिनिट, काय काय ठिकाणी 44 मिनिट देखील दिलेला आहे, दोन्ही बरोबर असणार आहे. 15 डिग्री 48 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त असा आपल्या महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार असणार आहे. आणि रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला तर 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त हा रेखावृत्तीय विस्तार आहे आपल्या महाराष्ट्राचा. महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग हा महाराष्ट्र किंवा दख्खन पठाराने व्यापलेला आहे. तो एकूण 90% जो आहे आपल्या महाराष्ट्राचा भूभाग हा महाराष्ट्र किंवा दख्खन पठाराने व्यापलेला आहे. माथेरान हा प्रसिद्ध घाट माथा कोठे आहे. माथेरान हे नेरळ या ठिकाणी आहे. कोणत्या नद्यांच्या उगम क्षेत्राजवळ सह्याद्री हा कंकणाकृती झालेला आहे. उत्तर आहे वैतरणा आणि सावित्री नद्यांच्या उगम क्षेत्राजवळ सह्याद्री हा कंकणाकृती झालेला आहे. हवेत ऑक्सिजनचे किती प्रमाण आढळते. हवेत जो आहे ऑक्सिजन हा 21% आढळतो. ऍक्च्युली जर ॲक्युरेट आहे 20.99, पण ओव्हरऑल आपण जे आहे 21% धरतो. 20.99 आलं तरी बरोबर, 21% आलं तरी बरोबर. शंभू महादेव डोंगररांग कुठपर्यंत पसरलेली आहे. शंभू महादेव डोंगररांग ही रायरेश्वर पासून शिंगणापूरपर्यंत पसरलेली आहे. कोणामुळे कोकणची जी रुंदी आहे ही सर्वत्र सारखी नाही आहे. पश्चिम घाट किंवा त्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो, ह्या सह्याद्री पर्वतामुळे जी कोकणची रुंदी आहे ही सर्वत्र सारखी नाही. गोदावरी नदीच्या दक्षिणेला कोणती डोंगर रांग आहे. गोदावरीच्या दक्षिणेला हरिश्चंद्रगड बालाघाट ही डोंगर रांग आहे. न्हावाशेवा हे बंदर कोठे आहे. न्हावाशेवा हे बंदर मुंबई येथे आहे. महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग कोणती आहे. महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगर रांग आहे शंभू महादेव डोंगर रांग. टेबल लँड नावाने कोणते पठार ओळखले जातात. पाचगणी हे पठार टेबल लँड नावाने ओळखलं जातं. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर, ज्याची उंची आहे 1,646 मीटर, ते कोठे आहे. कळसुबाई शिखर हे अहमदनगर येथे आहे. दख्खनच्या पठाराची कोणती सरहद्द सह्याद्री निश्चित करतो. दख्खनच्या पठाराची पश्चिम सरहद्द हा सह्याद्री निश्चित करतो. कोकण किनारपट्टीमध्ये सर्वाधिक समुद्र किनारा कोठे आहे. रत्नागिरीला जो आहे कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे आणि सर्वात कमी कोकण किनारपट्टीत समुद्र किनारा आहे ठाण्याला. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता आहे. तो आहे अहमदनगर. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे मुंबई शहर. भारताच्या पश्चिम किनारपट्टीस कोण समांतर आहे. सह्याद्री पर्वत हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीस समांतर आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोठे आहे. ते आहे नंदुरबार या ठिकाणी. घाटमाथा म्हणजे काय. सह्याद्री पर्वताचा जो उंचवट्याचा भाग आहे त्याला घाटमाथा असं म्हटलं जातं. मावळ प्रांत कोणाला म्हणतात, तर मावळ प्रांत हा सह्याद्रीचा जो पूर्वेकडील उत्तरतीचा भाग आहे त्या उत्तरतीच्या भागाला मावळ प्रांत असे म्हणतात. सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या लांबट चिंचोळ्या सखल भागाला काय म्हणतात. त्याला कोकण असं म्हणतात. हवेत सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा वायू कोणता आहे. हवेमध्ये सगळ्यात जास्त नायट्रोजन आढळतं, त्याचं जे प्रमाण आहे ते आहे 78%. जसे जसे सह्याद्रीच्या पायथ्यालगत जावे तशी तशी त्याची जी उंची आहे ती टिंबटिंब होत जाते. जसं जसं सह्याद्रीच्या पायथ्यालगत जावं तसं तसं त्याची जी उंची आहे ती वाढत जाते. सह्याद्री पश्चिमेकडून पाहिल्यास कसा दिसतो. सह्याद्री पश्चिमेकडून पाहिल्यानंतर उंच सरळ भिंतीसारखा दिसतो. धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे. धुळ्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा तयार झाला आहे.
महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे? सो महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी आहे 800 किलोमीटर. हवेत कार्बन डायऑक्साईड किती प्रमाणात आढळतं? सो ह्याचं जे आहे दोन आन्सर्स आहेत. काही ठिकाणी 0.03% सांगितलेलं आहे आणि काही ठिकाणी 0.04% सांगितलेलं आहे. महाराष्ट्राने देशाचा किती भाग व्यापलेला आहे? सो महाराष्ट्राने 9.36% देशाचा भाग हा व्यापलेला आहे. सो आता आपण पाहूया की महाराष्ट्राच्या सरहद्दी कशा प्रकारे आहेत. सो महाराष्ट्राच्या वायव्येला जे आहे गुजरात व दादरा नगर हवेली आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेला जे आहे मध्य प्रदेशची सरहद्द आहे. पूर्वेला जे आहे छत्तीसगडची सरहद्द आहे. आग्नेयेला तेलंगणाची सरहद्द आहे आणि दक्षिणेला कर्नाटक आणि गोवाची सरहद्द आहे. राज्य व त्यांना जोडणाऱ्या महाराष्ट्र जिल्ह्यातील सरहद्दी कोणकोणत्या आहेत? सो गुजरातला जे आहे महाराष्ट्र राज्यातील पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे या जिल्ह्याच्या सरहद्दी आहेत. मध्य प्रदेशमध्ये जे आहे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याच्या सरहद्दी लागतात. त्याच्यानंतर तेलंगणा राज्याला गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्याच्या सरहद्दी लागतात. दादरा आणि नगर हवेलीला पालघर जिल्ह्याची सरहद्द लागते. छत्तीसगड राज्याला जे आहे गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दी लागतात. कर्नाटक राज्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सरहद्दी लागतात आणि गोवा या राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद्द लागते. महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग आणि त्यात असलेले तालुके किती आहेत? सो महाराष्ट्रामध्ये एकूण 355 तालुके आहेत आणि या 355 तालुक्यांपैकी कोकण विभागामध्ये 47 तालुके आहेत. मुंबई उपनगरातील जे आहेत 3 तालुके याच्यामध्ये वगळलेले आहेत. तर 3 तालुके इन्क्लूड केले तर कोकण विभागामध्ये 50 एकूण तालुके आहेत आणि 3 तालुके वगळलेले आहेत म्हणून 47 तालुके आहेत. औरंगाबाद विभागाचा विचार केला तर 76 तालुके आहेत. नागपूर विभागामध्ये 64 तालुके आहेत. पुणे विभागामध्ये 58 तालुके आहेत. अमरावती विभागामध्ये 56 तालुके आहेत आणि नाशिक विभागामध्ये 54 तालुके आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये असतील तर ते आहे औरंगाबाद आणि सगळ्यात कमी जे आहेत कोकण विभागामध्ये तालुके आहेत. कोकण विभागामध्ये सगळ्यात उत्तरेकडे काय आहे? सो कोकण विभागामध्ये सगळ्यात उत्तरेकडे दोंडा मार्ग आहे जो सिंधुदुर्गला येतो. कोकण विभागामध्ये सर्वात दक्षिणेकडे काय आहे? सो पालघर जिल्ह्यातील तलासरी हे कोकण विभागात सर्वात दक्षिणेकडे आहे. कोकणमध्ये सखल प्रदेशाची जी उंची आहे ती कशी वाढत जाते? कोकणमध्ये सखल प्रदेशाची जी उंची आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते आणि याच उंचीनुसार जे आहेत खलाटी व वलाटी असे 2 प्रकार पडतात. महाराष्ट्रामध्ये एकूण किती बंदरं आहेत? सो महाराष्ट्रामध्ये एकूण 49 बंदरे आहेत. बंदरांना इंग्लिशमध्ये पोर्ट असं म्हणतात, पोर्ट्स. कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? सो अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे वैराट शिखर. महाराष्ट्र पठाची निर्मिती कशाने झालेली आहे? सो भ्रंशमूले उद्रेक होऊन जे आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. जगात सगळ्यात लांब समुद्र किनारा असलेला देश कोणता आहे? सो जगामध्ये सगळ्यात लांब समुद्र किनारा असलेला देश आहे कॅनडा. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे? सो महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य जे रायगड येथे आहे. महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे सुरू झाला? सो महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू झाला. जगात कोणता खंड हा सर्वात थंड खंड आहे? सो जगामध्ये अंटार्क्टिका हा जो खंड आहे हा सर्वात थंड आहे. भारतातील मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? सो गुजरातचं अहमदाबाद हे शहर भारतातील मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं आणि महाराष्ट्रातील मँचेस्टर म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं तर ते आहे इचलकरंजी. कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? सो कांचनजंगा नावाचं राष्ट्रीय उद्यान हे सिक्कीम येथे आहे. भारतात सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? सो भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे वुलर सरोवर जे जम्मू काश्मीरला आहे. भारताच्या पश्चिमेला कोणता देश आहे? सो भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे. भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव कोणता आहे?
भारतातील सर्वात मोठा कृत्रिम तलाव आहे गोविंद बल्लभ पंत सागर, जो उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणती पठारे आहेत? कोंकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जांबा खडकाची पठारे आढळतात. धोक्याची नदी म्हणून कोणत्या नदीची ओळख आहे? धोक्याची नदी म्हणून ओळखली जाते तुंगभद्रा नदी. भारतात चांदीचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? भारतामध्ये राजस्थान हे राज्य आहे, याच्यामध्ये चांदीचं सर्वाधिक उत्पादन होतं. भारतात सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणतं आहे? भारतातील सर्वात दक्षिणेकडचं राज्य आहे तामिळनाडू. भारताच्या वायव्य भागामध्ये कोणतं वाळवंट आहे? भारताचा जो वायव्य भाग आहे तेथे थारचं वाळवंट आहे. सुंदरबन नावाचं खारफुटीचं जंगल कोठे आहे? सुंदरबन नावाचं खारफुटीचं जंगल हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. 5 नद्यांची भूमी म्हणून कोणतं राज्य ओळखलं जातं? 5 नद्यांची भूमी म्हणून ओळख असलेलं राज्य आहे पंजाब राज्य. महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोयना जलविद्युत प्रकल्प हा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रात वाऱ्यामुळे कोणता पाऊस पडतो? महाराष्ट्रामध्ये वाऱ्यामुळे नैऋत्य मोसमी पाऊस पडतो. कोणत्या नदीच्या काठावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे? कोरकू नावाची नदी आहे. या कोरकू नावाच्या नदीवरच्या काठावरती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव आहे? रंकाळा नावाचा तलाव हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. मन्नारची खाडी कोणत्या 2 देशांना वेगळं करते? मन्नारची खाडी ही भारत आणि श्रीलंका या 2 देशांना वेगळं करते. पृथ्वीच्या परिभ्रमणाची दिशा कोणती आहे? पृथ्वीच्या परिभ्रमणाची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. भारतातील सर्वात मोठे पठार कोणतं आहे? भारतातील सर्वात मोठे पठार आहे दख्खनचं पठार. भारतातील सर्वात उंच पठार कोणतं आहे? भारतातील सर्वात उंच पठार आहे लडाख पठार. महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात कोणती मृदा आढळते? महाराष्ट्रातील नदी खोऱ्यात सुपीक गाळाची मृदा आढळते. जगातील सर्वात मोठा खडक कोणता आहे? माउंट ऑगस्टक नावाचा खडक हा जगातील सर्वात मोठा खडक आहे. अंदमान बेटाच्या सर्वात जवळचा देश कोणता आहे? अंदमान बेटाचा सर्वात जवळचा देश आहे म्यानमार हा देश. कोकणातील लोकांचा मुख्य आहार कोणता आहे? कोकणातील लोकांचा मुख्य आहार आहे भात. भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? भारतीय रेल्वेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1951 साली. कोकण रेल्वे मार्गावरती सर्वात उंच पूल कोणता आहे? कोकणच्या रेल्वे मार्गावरती सर्वात उंच पूल हा पानवळ नावाचा आहे आणि याची जी उंची आहे ही उंची आहे 64 मीटर. भारतातील पहिली मेट्रो कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली मेट्रो सुरू झाली कलकत्ता या शहरामध्ये. सातपुडा पर्वतरांग कोणत्या राज्यामध्ये आहे? सातपुडा पर्वतरांग ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. भारतीय उपखंडातील सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लेणी कोणती आहे? बेलम लेणी जी आहे ही भारतीय उपखंडातील सर्वात मोठी आणि प्रदीर्घ लेणी आहे आणि ही बेलम लेणी आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे? टेहरी धरण हे भारतातील सर्वात उंच धरण आहे आणि हे उत्तराखंड येथे आहे. महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ कोणतं आहे? महाराष्ट्रातील पहिलं कृषी विद्यापीठ आहे राहुरी कृषी विद्यापीठ, जे अहमदनगरला आहे आणि याची स्थापना कधी झाली होती तर 1968 साली या राहुरी कृषी विद्यापीठाची स्थापना झाली होती. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. भारतामध्ये पावसासाठी कोणते वारे जबाबदार आहेत? भारतामध्ये जो पाऊस पडतो त्याच्यासाठी दक्षिण पश्चिम मोसमी वारे हे जबाबदार असतात. जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे? जगातील सर्वात मोठे नदी बेट आहे माजुली बेट आणि हे माजुली बेट कुठे आहे तर हे आसाम राज्यामध्ये आहे. कोणती नदी ही झारखंड व पश्चिम बंगाल राज्यातील एक प्रमुख नदी आहे? झारखंड आणि पश्चिम बंगाल राज्यातील प्रमुख नदी आहे दामोदर नदी.
ताडोबा राष्ट्रीय उद्यानची स्थापना कधी झाली? ताडोबा राष्ट्रीय उद्यानची स्थापना झालेली आहे 1955 साली आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर ते चंद्रपूर येथे आहे. भारतातील कोणते राज्य हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखलं जातं? भारतातील केरळ हे राज्य जे आहे हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखलं जातं. मांगी तुंगी लेणी कोठे आहेत? मांगी तुंगी नावाची जी लेणी आहेत ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत. भारतातील सर्वाधिक मॅंगनीज उत्पादक राज्य कोणतं आहे? भारतामध्ये मध्य प्रदेश हे सर्वाधिक मॅंगनीज उत्पादक राज्य आहे. आशियातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? आशिया तसेच भारतातील सर्वात लांब बोगदा आहे करबुडे बोगदा आणि हा करबुडे बोगदा जो आहे हा रत्नागिरी येथे आहे आणि याची जी लांबी आहे ती आहे 6.45 किलोमीटर एवढी. भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे सिक्कीम राज्य. कोणती नदी ही कर्कवृत्ताला दोनदा छेदते? माही नदी ही कर्कवृत्ताला दोनदा छेदते. दख्खनच्या पठाराचा जो विस्तार आहे हा एकूण किती राज्यांमध्ये आहे? दख्खनच्या पठाराचा विस्तार हा 8 राज्यांमध्ये आहे. ती राज्य कोणकोणती आहेत तर तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवरती कोणता डोंगर स्थित आहे? महाराष्ट्र राज्याची जी उत्तर सीमा आहे त्याच्यावरती सातपुडा डोंगर हा स्थित आहे. जगामध्ये क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरती असलेला देश कोणता? जगात क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे कॅनडा आणि प्रथम क्रमांकावरती आहे रशिया. जगातील सर्वात मोठे बेट कोणतं आहे? ग्रीनलँड नावाचं बेट आहे हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला देश कोणता आहे? तो देश आहे मोनॅको नावाचा देश. जगातील सर्वात मोठा रबर उत्पादक देश आहे मलेशिया. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात कोणती मृदा आढळते? ती मृदा आहे रेगूर मृदा, तिला काळी मृदा असे म्हटलं जातं. सर्वात लांब कालवा कोणता आहे? सर्वात लांब कालवा आहे बाल्टिक समुद्र पांढरा जो रशियाला आहे. भारतातील कोणते राज्य काळ्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? काळ्या मातीसाठी प्रसिद्ध असलेलं राज्य आहे गुजरात. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचं नाव काय आहे? भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचं नाव आहे रॅडक्लिफ लाईन. आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन कोणत्या राज्यामध्ये आहे? ट्यूलिप काय आहे तर ट्यूलिप जे आहे हे एक प्रकारचं फुल आहे. या ट्यूलिप फुलाचं जे गार्डन आहे हे जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि ते आशियातील सर्वात मोठं गार्डन आहे. भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र कोणतं? पालघर येथील तारापूर अणुऊर्जा केंद्र हे भारतातील पहिलं अणुऊर्जा केंद्र आहे. पृथ्वीवरील कोणत्या विशिष्ट ठिकाणी दिवस आणि रात्र नेहमी समान लांबीचे असतात? विषुववृत्तावरती नेहमी दिवस आणि रात्र हे समान लांबीचे असतात. कोणत्या शहराला पिंक सिटी म्हणतात? जयपूर हे जे शहर आहे जे राजस्थानला आहे याला पिंक सिटी असं म्हटलं जातं. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? ते राज्य आहे गुजरात राज्य. कोणती नदी विषुववृत्त ही दोनदा ओलांडते? ती नदी आहे काँगो नदी. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला खंड कोणता आहे? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला खंड आहे आशिया खंड. पृथ्वीवरील सर्वात खोल महासागर कोणता आहे? तो खोल महासागर आहे प्रशांत महासागर. कोणत्या देशाला उगवत्या सूर्याची भूमी असं संबोधलं जातं? जपान हा देश जो आहे याला उगवत्या सूर्याची भूमी असं संबोधलं जातं. भारतातील सर्वात जुनं तेल क्षेत्र कोठे आहे? आसाम येथील डिगबोई या ठिकाणी भारतातील सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे. भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? हा केंद्रशासित प्रदेश आहे लडाख. ताजमहलच्या शेजारी कोणती नदी वाहते? ताजमहलच्या शेजारी यमुना नदी वाहते. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे? माउंट एव्हरेस्ट जो जगातील सर्वात उंच पर्वत आहे तो नेपाळ या देशामध्ये आहे. कोणत्या शहराला पर्ल सिटी असं म्हणतात? पर्ल सिटी म्हटलं जातं हैदराबाद या शहराला. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशासोबत आहे? बांगलादेश सोबत भारताची सर्वात लांब सीमा आहे जी आहे 4156 किलोमीटर.
जगातील सर्वात मोठे आखात कोणते आहे? सो मेक्सिको आखात जे अटलांटिक महासागरामध्ये आहे ते जगातील सर्वात मोठं आखात आहे. कोणते शहर हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? सो मध्य प्रदेशमधील पन्ना नावाचं जे शहर आहे हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती? सो अँड्रेस नावाची पर्वत श्रेणी आहे अमेरिके येथे. ती जी आहे जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी आहे. तिची जी लांबी आहे ही 7,000 किलोमीटर एवढी आहे. खलाटी म्हणजे काय? सो पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला जे आहे खलाटी असे म्हणतात. म्हणजे जो अरबी समुद्र आहे पश्चिमेकडे त्याच्या सखल भागाला खलाटी असं म्हटलं जातं. आणि वलाटी म्हणजे काय? तर खलाटीच्या पूर्वेस असणाऱ्या डोंगराळ भागाला जे आहे वलाटी असे म्हणतात. जगातील सर्वात मोठा हिरा उत्पादक देश कोणता आहे? सो हा आहे दक्षिण आफ्रिका, जो हिरा उत्पादक देश आहे जगातील सर्वात मोठा. हडप्पा टिंबटिंबा नदीच्या काठावर वसलेली आहे. सो हडप्पा ही रावी नदीच्या काठावर वसली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोठे होते? सो रत्नागिरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी होते किंवा मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे? सो सगळ्यात लहान समुद्र जगातला आहे आर्टिक समुद्र. नदी प्रणाली या टॉपिकवरील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. प्रश्न आहे, पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? सो पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा एकूण 75% भाग जो आहे हा व्यापलेला आहे. महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? सो महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी कोणत्या नदीला म्हटलं जातं? सो कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हटलं जातं पंचगंगा नदीला. महाराष्ट्रात कोणत्या 3 नद्या ह्या पुन्हा प्रवेश करतात? सो महाराष्ट्रामध्ये गोदावरी, मांजरा आणि तापी या 3 नद्या ज्या आहेत या महाराष्ट्रात उगम पावून महाराष्ट्राबाहेर जातात आणि परत ज्या आहे पुन्हा प्रवेश करतात. भीमा नदीच्या डाव्या बाजूला सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे आहे? सो भीमा नदीची जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला सीना नदीचे जे आहे सर्वात मोठे खोरे आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? सो गोदावरी नदीची 768 किलोमीटर एवढी महाराष्ट्रामध्ये लांबी आहे आणि एकूण जर विचारलं ओव्हरऑल तर ती एकूण 1450 किलोमीटरची जी आहे ही नदी आहे. गोदावरी खोऱ्याचे सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? सो ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. उजनी धरण जे सोलापूरला आहे ते कोणत्या नदीवर आहे? सो उजनी धरण जे सोलापूरला आहे हे भीमा नदीवर आहे. महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्याला काय संबोधले जाते? महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्याला अपर कृष्ण खोरं असं संबोधलं जातं. महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत ह्या कोणत्या आहेत? सो महाराष्ट्रातील ज्या प्रमुख पूर्ववाहिनी नद्या आहेत त्या आहेत गोदावरी, कृष्णा आणि भीमा. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? सो महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत नर्मदा, तापी, पूर्णा आणि कोकणातील सर्व नद्या. विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? सो विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे पैनगंगा नदी. पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? सो पश्चिम वाहिनी नद्यांनी 25% जो आहे हा महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे आणि उरलेला 75% हा पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे. कोकणातील नद्याचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे. सो कोकणातील नद्यांचे खाडी हे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यास जसं जसं पूर्वेकडे जावं तसं जसा तिचा विस्तार टिंबटिंब होतो. सो महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्याच्या जसं जसं पूर्वेकडे आपण जातो तसं त्याचा विस्तार जो आहे हा कमी कमी होत जातो. भीमा नदीचा उगम कोठे होतो? सो भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर, पुणे येथे. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? सो नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते. सीना व भोगवती नद्यांचा संगम कोठे होतो? सो सीना व भोगवती नद्यांचा संगम होतो मोहोळ येथे जे सोलापूरला आहे. डाव्या तीरावरून कृष्णा नदीला येऊन मिळणारी तिची उपनदी कोणती आहे? सो डाव्या तीरावरून कृष्णा नदीला येऊन मिळणारी तिची उपनदी आहे येरळा नदी. कोणत्या नदीला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं? सो गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा अजून तिचं एक नाव आहे रुद्रगंगा, हे 2 नावांनी जे आहे गोदावरी नदीला संबोधलं जातं. महाराष्ट्रातून 282 किलोमीटर वाहणारी
पूर्व वाहिनी नदी कोणती आहे? सो महाराष्ट्रातून 282 किलोमीटर वाहणारी नदी आहे कृष्णा नदी. तिची एकूण लांबी जी आहे हे 1400 किमी एवढी आहे. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? सो नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक मध्य प्रदेश येथे. गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचे किती क्षेत्र व्यापलेलं आहे? सो गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचे 10% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. इथे भारताचं विचारलेलं आहे. सो गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचं जे आहे हे 10% क्षेत्र व्यापलेलं आहे. कोकणातील सर्व नद्या कोणत्या प्रकारच्या आहेत? सो कोकणातील सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेले आहे? सो गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचं 49% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? सो भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे 451 किलोमीटर. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणकोणत्या नद्यांचा उगम होतो? सो सातारा महाबळेश्वर येथे 5 नद्यांचा उगम होतो. त्या 5 नद्या कोणत्या आहेत? तर कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री. मांजरा नदी कोणत्या राज्यातून वाहते? सो मांजरा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमधून वाहते. कृष्णा नदी ही कोणकोणत्या राज्यांमधून वाहते? सो कृष्णा नदी ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून वाहते. अतिशय खोल घळईतून वाहणारी नदी कोणती आहे? सो अतिशय खोल घळईतून वाहणारी नदी आहे नर्मदा नदी. कोणत्या 5 नद्या मिळून पंचगंगा ही नदी बनलेली आहे? सो कुंभी, कासारी, तुळशी, भोगवती, सरस्वती या 5 नद्या मिळून पंचगंगा नदी बनलेली आहे आणि सरस्वती याच्यामध्ये जी आहे गुप्त नदी आहे. महाराष्ट्रात तापी नदीची जी लांबी आहे ही किती आहे? सो महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी आहे 208 किमी आणि एकूण लांबी विचारली तर 724 किमी एवढी तापीची लांबी आहे. कृष्णा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे? सो कृष्णा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये 282 किमी आहे आणि एकूण विचारली तर एकूण 1400 किमी आहे. या 1400 पैकी 282 हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. खानदेश कन्या कोणत्या नदीला म्हटलं जातं? सो खानदेश कन्या हे तापी नदीला म्हटलं जातं. भीमा नदीला सीना नदी कोणत्या जिल्ह्यात मिळते? सो भीमा नदीला सीना नदी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळते. घोड नदीची लांबी किती आहे? सो घोड नदीची लांबी आहे 270 किलोमीटर. कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कोयना, पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा, डिंडल, पेडगाव, हलिया, मुशी, पालेरू आणि मुन्नारू. कोकणातील नद्यांची लांबी किती आहे? सो कोकणातील नद्यांची लांबी ही 50 ते 155 किलोमीटर या दरम्यान असते. कळसुबाई शिखराच्या जवळ उगम पावणारी नदी कोणती आहे? सो कळसुबाई शिखराच्या जवळ उगम पावणारी नदी आहे दारणा नदी. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? सो नर्मदा नदी महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वाहते. कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? सो कृष्णा नदी जी आहे ही सातारा, सांगलीचा काही भाग व संपूर्ण कोल्हापूर या जिल्ह्यादरम्यान वाहते. नेवासे कोठे वसलेला आहे? सो नेवासे प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे. भीमा नदीला उजव्या तीरावरून म्हणजेच दक्षिणेकडून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो भीमा नदीच्या उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा मुठा, नीरा आणि मान या उपनद्या येऊन मिळतात. भीमा नदीच्या डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या उपनद्या आहेत वेळ, घोड आणि सीना. या 3 ज्या उपनद्या आहेत ह्या भीमा नदीला डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळतात. गोदावरी नदीची उपखोरी कोणकोणती आहेत? सो गोदावरी नदीची उपखोरी आहेत गोदावरीचं मुख्य खोरं, गोदावरी पूर्णा खोरं, मांजरा खोरं, प्राणहिता खोरं, पैनगंगा खोरे, वैनगंगा खोरे, वर्धा खोरे आणि इंद्रावती खोरे. जायकवाडी आणि गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? सो जायकवाडी आणि गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे. नीरा नदी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते? सो नीरा नदी ही पुणे व सातारा जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. तोतलाडोह धरण जे नागपूरला आहे ते कोणत्या नदीवर आहे? सो तोतलाडोह धरण हे पेंच नदीवर आहे. भीमा नदीची उपखोरी कोणकोणती आहेत? सो भीमा नदीला भीमा खोरं आणि सीना खोरं ही 2 उपखोरी आहेत. वर्धा नदी ही उत्तर दक्षिण दिशेने किती किलोमीटर वाहते?
वर्धा नदी ही उत्तर दक्षिण दिशेने 455 किलोमीटर एवढी वाहते. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? सो नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी जी आहे ही सर्वात कमी आहे, ती फक्त 54 किलोमीटर एवढी आहे. भंडारदरा धरण जे अहमदनगरला आहे ते कोणत्या नदीवर आहे? सो भंडारदरा धरण जे आहे हे प्रवरा नदीवर आहे. बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद्द कोण निश्चित करतं? सो बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद्द निश्चित करते मांजरा नदी. पूर्णा नदीला डाव्या बाजूने कोणती उपनदी येऊन मिळते? सो पूर्णा नदीला डाव्या बाजूने खेळणा ही नदी येऊन मिळते. तापी नदीचा उगम कोठे होतो? सो तापी नदीचा उगम होतो मुलताई, मध्य प्रदेश येथे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम होतो बैतूल, मध्य प्रदेश येथे. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेलं आहे? कोकणातील नद्यांनी महाराष्ट्राचे 10.7% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? सो गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे होतो. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या खचदरीतून वाहणारी नदी कोणती आहे? सो विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान खचदरीतून वाहणारी नदी आहे नर्मदा नदी. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? सो सहस्त्रकुंड धबधबा हा जो आहे पैनगंगा नदीवर आहे. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणाला जाऊन मिळतात? सो महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि महाराष्ट्रातील ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून प्रामुख्याने गोदावरी नदी वाहते? सो महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमधून गोदावरी नदी प्रामुख्याने वाहते. तापीची प्रमुख उपनदी कोणती आहे? सो तापीची जी प्रमुख उपनदी आहे ती आहे पूर्णा नदी. कृष्णा व भीमा नद्यांचा संगम कोठे होतो? सो कृष्णा व भीमा नद्यांचा संगम कर्नाटकातील रायपूरजवळ कुरुगुड्डी येथे जो आहे हा संगम होतो. कोकणातील नद्या लांबीने कशा असतात? सो कोकणातील नद्या लांबीने खूप आखूड अशा असतात. तापी नदी व नर्मदा नदी कोणामुळे वेगळ्या झाल्या आहेत? सो तापी नदी व नर्मदा नदी या आकरानी टेकड्यांमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? सो कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे भीमा नदी. गोदावरी नदीला उजव्या तीरावरून म्हणजेच दक्षिणेकडून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो गोदावरी नदीला उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका या उपनद्या येऊन मिळतात. गोदावरी नदीला डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून जे आहे कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून गोदावरी नदीला कादवा, शिवना, खाम या उपनद्या येऊन मिळतात. उत्तर कोकणातून कोणत्या नद्या वाहतात? सो उत्तर कोकणातून दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास आणि मुरबाडी या नद्या वाहतात. मोडक सागर धरण जे ठाण्याला आहे हे कोणत्या नदीवर आहे? सो मोडक सागर धरण हे वैतरणा नदीवर आहे. मध्य कोकणातून कोणत्या नद्या वाहतात? सो मध्य कोकणातून पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री या मध्य कोकणातून नद्या वाहतात. आणि दक्षिण कोकणातून ज्या आहेत या वाघोठाणे, शुक, गड, कर्ली आणि तेरेखोल या नद्या वाहतात. प्राणहिता नदीचा प्रवाह कोणत्या नद्या मिळून तयार होतो? सो प्राणहिता नदी ही वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांचं एकत्रीकरण करून प्राणहिता ही नदी तयार होते. तापी नदीचे उपखोरे कोणकोणती आहेत? सो तापी नदीची उपखोरी आहेत तापीचं मुख्य खोरं आणि तापी पूर्णाचं खोरं. मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो मांजरा नदीच्या उपनद्या आहेत तेरणा, गिरणा, लेंडी, मन्याड आणि तावरजा. वैतरणा नदीचा उगम कोठे होतो? वैतरणा नदीचा उगम होतो नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर. तापी नदीला उजव्या तीरावरून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो तापी नदीला उजव्या तीरावरून चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंदवान, वाकी, गोमई, अरुणावती आणि अनेर या उपनद्या येऊन मिळतात. आणि तापी नदीला डाव्या तीरावरून पूर्णा, गिरणा, बोरी, पांजरा, बुराई, वाघूर, अंजनी, शिवा, अमरावती, बुरे, मोना आणि शिपना या उपनद्या येऊन मिळतात.
नाशिक ते नांदेड दरम्यान टिंबटिंब नदी बेसॉल्ट खडकमय भागातून वाहते. सो नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदी बेसॉल्ट खडकमय भागातून वाहते. वैनगंगा आणि वर्धा खोरे कशासाठी ओळखलं जातं? सो वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे हे कोळशाच्या साठ्याकरता ओळखलं जातं. भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहते? सो भीमा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून वाहते. खचदरीतून कोणती नदी वाहते? सो खचदरीतून तापी पूर्णा ही नदी वाहते. खोलघळईतून कोणती नदी वाहते? सो खोलघळईतून नर्मदा नदी ही जाते. तापी नदीवर कोणती महत्त्वाची धरणे आहेत? सो तापी नदीवरती काकरापार धरण, हतनूर धरण आणि उकाळी धरण ही 3 महत्त्वाची धरणं तापी नदीवर आहेत. कोकणातील नद्यांची रुंदी किती आहे? सो कोकणातील नद्यांची रुंदी 30 ते 40 किलोमीटर एवढी असते. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? सो कोकणातील सर्वात लांब नदी आहे वैतरणा नदी. ती 154 किलोमीटरची आहे. पण आयोगाने जे आहे याचं उत्तर उल्हास नदी देखील दिलेलं आहे. पण मॅक्झिमम ठिकाणी जे आहे हे मला वैतरणाच सापडलेलं आहे, म्हणून मी वैतरणा दिलेला आहे. वैतरणा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत पिंजाळ, देहरजा, सूर्या आणि तानसा. उल्हास नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो उल्हास नदीच्या उपनद्या आहेत भातसा, काळू, मुरबाडी आणि भिवपुरी. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? सो उल्हास नदीचा उगम होतो राजमाची टेकडी जी लोणावळ्याला आहे तेथे. गोदावरीचं नाभिस्थान म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? सो गोदावरीचं नाभिस्थान म्हणून नांदेड शहर ओळखलं जातं. सीना नदीचा उगम कोठे होतो? सो सीना नदीचा उगम अहमदनगर येथील हरिश्चंद्र डोंगर येथे होतो. दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगररांग व उत्तरेस सातपुडा पर्वतरांग यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? सो यांच्या दरम्यान तापी ही नदी वाहते. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे होतो? सो कृष्णा व कोयना नद्यांचा संगम होतो कराड येथे. विदर्भाच्या पूर्व भागामध्ये नद्या कोणत्या दिशेने वाहतात? सो विदर्भाच्या पूर्व भागामध्ये नद्या ह्या उत्तर दक्षिण दिशेने वाहतात. तापी खोऱ्यात बऱ्याचशा उपनद्या कशा वाहतात? सो तापी खोऱ्यात बऱ्याचशा उपनद्या ह्या समांतर दिशेने वाहतात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोठे होते? सो रत्नागिरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मासेमारी होते किंवा मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे? सो सगळ्यात लहान समुद्र जगातला आहे आर्टिक समुद्र. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.